सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर
जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुख झाले ओसाजणे तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओसाजणे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओसाजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओसाजणे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे मला विठ्ठल आवडे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर बाप रखुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम जय जय राम जय जय राम हरी नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आय केला ऐसा कोणी आय केला ऐसा कोणे आया केला ऐसा कोणे आया केला ऐसा कोणे आया केला ऐसा कोणे आया नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आय केला ऐसा कोणी आय केला ऐसा कोणे आया केला ऐसा कोणे आया केला ऐसा कोणे आया केला ऐसा कोणे आया केला सांगा विनवी
विनवितो तुम्हाशी सांगा विनवितो तुम्हासे सांगा विनवितो तुम्हाशी सांगा विनवितो तुम्हासे संत महंत सिद्ध ऋषी संत महंत सिद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी संत महंत सिद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी नामे तरला नाही कोण नामे तरला नाही कोण नामे तरला नाही कोण नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून ऐसा देवा निवडून ऐसा द्यावे निवडून ऐसा द्यावे निवडून ऐसा द्यावे निवडून ऐसा द्यावे निवडून ऐसा विनवितो तुम्हाशी सांगा विनवितो तुम्हासे सांगा विनवितो तुम्हाशी सांगा विनवितो तुम्हासे संत महंत सिद्ध ऋषी संत महंत सिद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी संत महंत शुद्ध ऋषी सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा हरी सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा 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 सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा हरी सलगीच्या उत्तरा सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा 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 सांगा विनवितो तुम्हाशी विनवितो तुम्हासी सांगा विनवितो सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय जय ठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबार कुमाई विठोबार कुमाई
देव पंढरीनाथ भगवान के जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय। जगद्गुरु तुकाराम महाराज के जय। विठाल 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 पुंडरीक वरदान श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। विठाल 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 बोला हरी नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विणवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, सांगा विणवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, सांगा विणवितो तुम्हाशी, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा, सांगा विणवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडीध्वजा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिया. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विणवितो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. आज या ठिकाणी या पुण्यभूमीमध्ये मोहोज येथे सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. नाम साधनेबद्दल तर्कवितर्क करणाऱ्या लोकांना तुकोबारायांनी प्रश्नार्थक चिन्हांनी नामाचा महिमा विचारलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. मोहोज या नगरीमध्ये फार अत्यंत पुरातन चालत असणारा उत्सव, की ज्या उत्सवाला किती वर्ष झाले हे कुणालाही माहिती नाही.
खूप जुना उत्सव आहे. शेकडो 100 वर्षाची, 80 वर्षाची, 90 वर्षाची माणसं गावातील ज्येष्ठ नागरिकांना उत्सवाच्या संबंधानं विचारल्यावर ते सांगतात आम्हाला माहीत नाही, आमच्या अगोदरचा आहे. म्हणजे असा हा उत्सव आहे आणि याला खूप वर्षाची परंपरा लाभलेली आहे. अनेक सत्पुरुषांचं मार्गदर्शन, अनेक लोकांचं सहकार्य, अनेक महात्म्यांची वाणी या भूमीमध्ये घुमलेली आहे. यंदाच्याही वर्षी मोठ्या आनंदानं, श्रद्धेनं, थाटामाटानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सव आजपासून प्रारंभ झालेला आहे. आज एकादशी आहे. एकादशीच्या पर्व काळावर श्रावण महिना आणि पवित्र या उत्सवाचा प्रारंभ आजपासून आहे. सर्व मंडळीच्या द्वारा, ग्रामस्थांच्या द्वारा, परमार्थ रसिक श्रोत्यांच्या द्वारा हार्मोनियम वादक बाळकृष्ण महाराज वांडेकर यांच्याद्वारा ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. परमार्थिक पुण्यशील परिसरातील तुम्ही लोक आहात. ज्या परिसराला साधू लोकांची, वारकरी लोकांची, निष्ठावान महापुरुषांची परंपरा लाभलेली आहे. गडकरी, फडकरी, वारकरी, ज्या नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय आणि सर्व प्रकारचे संप्रदाय या भागामध्ये ज्या त्या अस्तित्वानं, वैभवानं सुरू आहेत. विशेष वारकरी संप्रदायाचा झेंडा या परिसरात मोठ्या श्रद्धेनं मिरवला जातो. अशी ही पुण्यभूमी, असा हा पुण्य परिसर आणि तुम्ही जमलेले सकल श्रोते, मातृशक्ती, पितृवर्ग, इथं होऊन गेलेल्या पवित्र महापुरुषांना, या पंचकृषीमध्ये होऊन गेलेल्या महापुरुषांना सर्वांना नमस्कार करून थोडीशी सेवा करण्याचा प्रयत्न सगळे मिळून करूया. विठ्ठला विठ्ठला मानवी जीवनामध्ये देवाच्या जवळ जाणारं साधन कोणतं आहे हे सामान्य जीवाच्या लक्षात येत नाही. सर्व साधन चांगले आहेत असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपला उद्धार होऊ शकत नाही. कुठलं तरी एक साधन निवडावं लागतं. सगळेच रस्ते चांगले आहेत म्हटल्यावर प्रवास सुखाचा होत नाही. त्याच्यातून चांगला रस्ता कोणता आहे याची निवड करावी लागते आणि चांगल्या रस्त्यानं प्रवास केला तर आपला प्रवास सुखाचा होतो. आपल्याला आपल्या गंतव्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचता येतं. हे तसंच आहे मानवी जीवनामध्ये. हा जन्म मिळाला कशासाठी याचा जर विचार आपण केला तर या देहाचं उद्दिष्टच हे आहे, जेणे तू जोडशे नारायण, किंवा देवे दिला देह भजना कोमटा, आणि या देहामध्ये येऊन एक करावं. आपुला तो एक देव करून घ्यावा. पण देवाला आपलंसं करून घेणारं साधन कोणतं आहे? या जगतामध्ये अनेक साधन आहेत. शास्त्रांनी काही विहंग मार्ग सांगितले, काही सूक्ष्म मार्ग सांगितले आणि काही दुस्तर मार्ग सांगितले. साधन योग्य आहेत पण कलियुगामध्ये होणारे नाहीत. आजही यज्ञामध्ये पावर आहे, आजही तपामध्ये पावर आहे, आजही जपामध्ये पावर आहे, करणारात पावर राहिली नाही. साधनं जशाला तसेच आहेत महाराज. यज्ञात आजही पावर आहे. कोण म्हटलं यज्ञातली पावर कमी झाली? यज्ञातली पावर कमी झाली नाही, करणारातली कमी झाली. आजही तपात पावर आहे, तपाची पावर कमी झाली नाही. फक्त कलियुगात जो समाज निर्माण झालाय ना, हा कलियुगातला समाज म्हणजे दारिद्र्य रेषेखालला समाज आहे. फुकटचं तांदूळ खाणारा. याला घडत नाही म्हणून संतांनी सोपन निवडून काढलं. महाराज म्हणतात अवघ्या बाटा झाल्या क्षीण. मॉनिटरचा आवाज कमी झाला रे. कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. आजही सामर्थ्य आहे, करणारामध्ये राहिलं नाही. कारण का? त्या वाटनं चालणारच कोणी नाही. आता वाटा मोडल्या, संतांनी त्या वाटा मोडल्या आणि सोपी वाट तयार केली. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. बाकीच्या वाटा अवघड होत्या, न जमणाऱ्या होत्या, न झेपणाऱ्या होत्या. आपल्याला त्या रस्त्याने चालता येत नाही म्हणून संतांनी त्या वाटा मोडल्या आणि सरळ नाम मार्ग, भक्ती मार्ग तयार केला. विठ्ठला विठ्ठला
सोपं साधन संतांनी निवडून काढलं. या काळामध्ये दुसरं काही करीत बसू नका. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म किंवा करशी जाणा याच्या भानगडीमध्ये पडू नका. सोपं करा. सोपं काय करा या जगामध्ये सोपं काय आहे आपल्याला कळलं. श्रुतीला कळलं नाही, वेदाला कळलं नाही, पुराणाला कळलं नाही की देवाच्या जवळ जाणारा सोपा मार्ग कोणता आहे. मोठ्या मोठ्यांच्या लक्षात आला नाही. तो मार्ग लक्षात आला केवळ संतांच्या. पण महाराज म्हणतात पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही शेष शिनला. सोबत म्हणू नका, ऐकून घ्या. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा देव काहो विठेवरी उभा. कळाल नाही कोणाला सोपा मार्ग कोणता आहे, कळाल नाही. मग या सोप्या मार्गाचं निरूपण संतांनी केलं. त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं सोपे वर्म आम्हा सांगितले संते. सोपे वर्म आम्हा सांगितले संते. सोपे वर्म सांगितले संते. सोपे वर्म सांगितले संते. सोपे वर्म आम्हा सांगितले संते. सोपे वर्म आम्हा सांगितले संते. सोपे वर्म सांगितले संते. सोपे वर्म सांगितले संते. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडावो वाढवणे. समाधीचे सुख सांडावो वाढवणे. टाळ दिंडे हाती घेऊन नाचा. टाळ दिंडे हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख सांडावो वाढवणे. समाधीचे सुख सांडावो वाढवणे. महाराज म्हणतात सोपे वर्म संतांनी सांगितलं आपल्याला की हे सोपं आहे. या रस्त्याने चला. हा मार्ग कलियुगातल्या लोकांच्या उद्धाराचं साधन एकट्या संतांनी नाही निवडून केलं. यांनी सगळ्यांनी बैठक घेतली. वर संत एकांती बैसले, वर बसले, सर्व सिद्धांत शोधिले. पुन्हा बैठक येड्याची नव्हती बरं का. बैठक असावी पण शहाण्याची असावी, येड्याची नसावी. आपण काय करतो बैठकीला गाव बोलवतो, त्याच्या शहाणे गप बसते आणि येडे बडबड बडबड करते. आणि येड्याचा विजय झाला की सप्ताह सुद्धा येडा झाल्याशिवाय राहत नाही. काही असू द्या येडा होतो. पण बैठकीला येडे असावेत फक्त ऐकून घेण्यासाठी, राय देण्यासाठी शहाणीच असावेत, तर कल्याण आहे जीवाचं. पण महाराजांनी सांगितलं एकांती बैसले, सगळे संत सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी अभ्यास केला संतांनी. कोणती गोष्ट बोलत असताना सांगत असताना अविचारानं सांगू नये, विचार करून सांगावे. ज्ञानदृष्टी अवलोकिले, त्यांनी ज्ञानाच्या दृष्टीनं अवलोकन केलं. आणि सार हे काढिले निवडून, त्यांनी निवडून काढलं की कलियुगातल्या लोकांना उद्धार करून देणारं, देवाजवळ घेऊन जाणारं, त्या कलियुगातल्या लोकांना स्वच्छ करणारं साधन एकच आहे, नाम. बाकीचे साधन स्वच्छ करणारे नाहीत, उलट गाळात नेऊन फसवणारे आहेत. महाराज म्हणतात नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या नपवती याच्या दारवंटा. मग सोपं शोधलं. आता मार्ग एक ज्ञान मार्ग आहे, दुसरा कर्म मार्ग आहे आणि तिसरा भक्ती मार्ग आहे. ज्ञान मार्ग चांगला आहे, पण ज्ञान मार्ग मिळवत असताना ते ज्ञान मिळवणंही अवघड आहे, ज्ञान सांभाळणं अवघड आहे आणि ज्ञान पचवणं मग अवघड आहे. ज्ञान पचतच नाही. थोडंसं ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानोबा म्हणले नवल अहंकाराची, त्याला वाटायला लागतं माझ्यासारख्या जगात कोणीच नाही, येत काहीच नाही. पण अल्पविद्या परी गर्व शिरोमणी आणि मज होणी ज्ञानी कोण आहे अशी भूमिका निर्माण होते. ज्ञान चांगलं नाही. माणूस ज्ञानोत्तर भक्त असावा, ज्ञानाला गिळून भक्ती करणारा असावा, ज्ञानाला सोबत घेऊन चालणारा नसावा. विठाला ज्ञान फजिती करतं. मग ते पूर्ण असलं तरी आणि अपूर्ण असलं तरी.
अहंकाराची निर्मिती करून देतं ज्ञान आपल्याला. ज्ञानोबा अहंकाराची गोठी नवल नाना संकटी नाचवी. मनुष्याला नाना संकटामध्ये अभिमान नेऊन पाडतो. ज्ञान मिळवणं कठीण आहे. जसं वाघिणीचं दूध काढणं कठीण आहे, साठवणं कठीण आहे आणि पेणं कठीण आहे. हे ज्ञान वाघिणीच्या दुधासारखं आहे. काढायलाही वाघच लागतो. शेळीचं दूध काढता येईना महाराज. ते वाघिणीचं दूध काढायला काय लागतो? वाघ लागतो. साठवायला सोन्याचं पात्र लागतं आणि ग्रहण करण्यासाठी लोखंड खाणारा पाहिजे. मिळवणं इकडला टिंब तिकडं दिला आणि तिकडला टिंब इकडं दिला म्हणजे ज्ञानी होत नाही. आता आपण पाहत असतो कलियुगामध्ये काही नाही महाराज. श्लोक उच्चारताना सुद्धा अबद्ध उच्चारतात. एक आहे तुम्हाला कळत नाही ते काय म्हणाले ते, त्याला सुधरत नाही, ते झाकून जाते. एखाद्या वेळा कीर्तन ऐकायला बसलं की मग लक्षात येतं अरे अरे किती पागल मनुष्य आहे. विठ्ठला विठ्ठला. इकडला टिंब तिकडं तिकडला इकडे दिला म्हणजे विद्वान होतो का? नाही. त्याच्यासाठी मोठी पराकाष्ठा करावी लागते, अभ्यास करावा लागतो. मोठे मोठे विद्वान लोक जन्मच्या जन्म साधना करतात. मोठी मोठी माणसं बघा रोज अभ्यास करतात. रोज श्री गुरु चंद्रशेखर महाराज, श्री गुरु चैतन्य महाराज, हे जे माणसं आहेत ना रोज अभ्यास करतात. आता त्यांच्या एवढं विद्वान कोणी नाही पण तरी अभ्यास करतात. अभ्यास फार मोठा आहे. अभ्यासाहून गहन पार्थामक ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विषयी फार मोठा अभ्यास कठीण असतो की सर्व काही शास्त्र अवगत करता येत नाही. आपलं उलट असतं. थोडं काही प्राप्त झालं, मराठी भाषा नीट वाचता येत नाही, आपलं एवढं ज्ञान चांगलं आहे. हरिपाठ म्हणताना सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबल्ला. मग अरे बोंबल्ला नाही रे बिम, हा सॉरी बिंबला. म्हणजे आपल्या एवढ्या चुका मराठी प्राकृत वाचताना होतात, संस्कृत वाचत असताना किती होतील. विठ्ठला विठ्ठला. तूप शब्द शुद्ध आहे पण तुंप म्हणलं की लोकांना थोडंसं विद्वान वाटतो नाही का. चिंच, काही शब्द असे उच्चारामध्ये थोडंसं इकडला टिंब लोकांना अरे अरे महाराज विद्वान आहेत असं वाटतं. दृष्टांत सांगतो. गुरु महाराज सांगत होते एक जावई सासरवाडला निघाला. असं पुण्यवान गाव होतं. आईने सांगितलं बाळ कुठे चाललास? अगं म्हटलं मोहोतच्या लोकांचं आमंत्रण आहे, खूप दिवसापासून बोलत जातो. आईने बाळा आजच्या दिवस जाऊ नको, शेवटच्या दिवशी जा. आता 7-8 दिवस जर राहिला तर लोक नुसतं चहाच पाजत नाहीत, सगळंच विचारून घेतात. जा ठीक आहे म्हणा. आईने सांगितलं बेटा चाललास तर जाय पण मी तुला काही गोष्टी सांगते. एक कर, कुठेही बसायचं नाही, उंच आसन बघून बसायचं, कमी बोलायचं. आणि आपण ब्राह्मण असल्यामुळं संध्या करायची त्रिकाल, कथा कीर्तनाला पुढे जाऊन बसायचं, लक्ष देऊन ऐकायचं. कळू का न कळू मान हलवायची. बर म्हणला आहे ठीक आहे आला. आता आईनं उंच आसन, आता उंच आसन काय जार ते दरवाजामध्ये शेणाचा रचलेला असतो ना, पूर्वी असायचा गोऱ्याचा, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? दरड नाही, उडवा म्हणतात आमच्याकडे त्याला. तो रचलेला होता. त्याच्यावर जाऊन बसल्यावर सासूबाई आल्या आणि त्यांनी पाहिलं. अरे अरे जावई मामी तुम्हाला माहित नाही उच्च आसनेन पंडित. अरे म्हणलं हे उंच आसन का? मग मध्ये आल्यानंतर बसलेले आहे. तरी सांजेची वेळ झाली, म्हणायला लागला मला संध्या करायची. आता पाणी आणायला जात असताना ओढ्यात पाणी आणायला गेला आणि ते पाणी काही वाहतं नव्हतं. पाऊस असा कमी झाल्यामुळे ते संध्यापात्र ज्यात बुडवलं तो चंपून घरी घेऊन आला. आचमन केशवाय माधवाय म्हणून करू लागल्यावर ते पाणी हातामध्ये घेतल्यावर खरट लागलं. घेतले खरट लागलं. आता याने स्पष्ट भाषेत जावयाला विचारलं पाहिजे त्या मेहण्याला की पाहुण्या पाणी थोडंसं खरट लागायला. त्यांनी सांगितलं असतं काय उत्तर? याने आपली विद्वत्ता दाखवायला सुरू केली. शालकम, शालकम म्हणजे मेहुण्याला शालक म्हणतात. शालकम पाणी किम खरटम. पाहुण्यानं ओळखलं हे म्हशी मागले दिसायले. त्यानं उत्तर दिलं लेकर मुतटम पाणी खरटम. म्हणजे आज्ञानही फजिती करतं आणि ज्ञान नाना संकटात नेऊन नाचवतं. पण माणसाकडं आज्ञानही नसावं आणि ज्ञानही नसावं. वैराग्य सिद्धीला जाऊ देत नाही.
पण एकच सोपा मार्ग असा आहे, भक्ती मार्ग एवढा भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागविया पापा. मग जीवाला उद्धाराचं साधन काय, तर संतांनी त्या साधनाचं अवलोकन केलं. ते साधन एकच आहे, भगवंताचं हरिनाम. विठ्ठला विठ्ठला. नाम श्रेष्ठ आहे, पण नामावर श्रद्धा पाहिजे. आता कलियुगात या गोष्टी कमी 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 होत चाललेल्या आहेत. परमार्थ वाढलेलं आहे, विकोपाला जाऊन पोचलेलं आहे. अन्नदानाला कमी नाही, नामचिंतनाला कमी नाही, कार्यक्रमाच्या यजमानाला कमी नाही, संत पूजेला कमी नाही, कशाला कमी नाही. जगात नको आणि माझ्यानं होत नाही म्हणणारा तुम्हाला सापडणारच नाही कलियुगात. उलट भांडणं लागतात कधी कधी पंक्ती घेण्यासाठी. लोक म्हणतात त्यांना मागच्या वर्षी ते आम्हाला का नाही. म्हणजे एवढा परमार्थ वाढलेला आहे, पण काही गोष्टीमध्ये परमार्थाची घसरण व्हायला लागलेली आहे. परमार्थात श्रद्धा पाहिजे, पण श्रद्धा नाही राहिली. श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतलेली आहे. हम बडा क्या तुम बडा. श्रद्धा आहे का? नाही, श्रद्धा नाही. आता श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतली. परमार्थामध्ये बोध असायला पाहिजे, बोध. बोधाची जागा भेदानं घेतली, भेदाची जागा विनोदानं घेतली. परमार्थामध्ये श्रद्धा बोध असायला पाहिजे, पण आता तो कमी 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 होत चाललेला आहे. संस्कृती नाही, आता विकृती वाढत चाललेली दिवसेंदिवस. सुसंस्कृतपणाची जागा आता विकृतीने घेतलेली आहे. लक्षात ठेवा, सुसंस्कृत जागा विकृतीने घेतली, श्रद्धेची जागा स्पर्धेनं घेतली, बोधाची जागा भेदानं घेतली, आणि परमार्थाची जागा आता अहंकारानं घेतलेली. जीवनाचा उद्धार व्हावा म्हणून कोणी करत नाही. दिखाव्याचा परमार्थ जगतामध्ये सुरू झाला होतो. पाणी व्हायला लागलेलं आहे, फक्त मुळाशी जात नाही म्हणून झाड वाळायलंय. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला आम्ही हरिनाम, या गोष्टी श्रद्धा पाहिजे. मुळात नाम घेताना श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असते की ज्ञानाची प्राप्ती होते. श्रद्धा पाहिजे. कीर्तनला चालत ना, मंडप पाहिल्याबरोबर आपले हात जोडले पाहिजे. वाहना कुठेतरी दूर. बसताना अंतःकरणामध्ये एवढीच भूमिका आहे, पांडुरंगा आज तुझं चिंतन मला श्रवण करायला मिळणार आहे, मला हरिनाम घडणार आहे. ज्या ज्या वेळेला भजन होईल तेव्हा खणखणून टाळी आणि दृढ निश्चयानं नाम आणि अंतःकरण शुद्ध करून जर कीर्तनात बसलं तर उद्धार त्या क्षणाला होतो. पण आपण बसतानाच वेगळ्या अपेक्षा घेऊन येत असतो, हसण्याची, रडण्याची. कोणता कीर्तनकार हसवण्यासाठी येतो, कोणता कीर्तनकार रडवण्यासाठी येतो, कोणता कीर्तनकार कशासाठी येतो, कोणता कीर्तनकार कशासाठी येतो. परमार्थ मात्र कोसो दूर राहतो आणि नको त्याच गोष्टी अंतःकरणात घेऊन आपण घरला निघून जातो. अशी भावना निर्माण होते. पण श्रद्धावान लभते ज्ञान म्हणून अंतःकरणात सर्वात महत्वाची श्रद्धा पाहिजे, दुसरी आवड पाहिजे, तिसरं आचरण पाहिजे आणि चौथा भाव पाहिजे. या चार गोष्टी जवळ असल्या तर उद्धार आहे, नाही तर आज वाया गेलात. विठ्ठला विठ्ठला. नाम साधन श्रेष्ठ आहे. नाम साधन तार्थ. नाम सगळ्यापेक्षा सोपं आहे. नाम मोठ्या मोठ्यानी जपलेले. कुणी कुणी चहुवेदी जाण साही शास्त्री कारण. 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 18 पुराण हरिषी गाते. मोठ्या मोठ्यांनी साधना केली. फार मोठे मोठे लोक नाम साधनेत प्रविष्ट झालेले आहेत. 6, 18, 14 सगळे मिळून परमेश्वराचं भजन करतात. शास्त्रा पुराणांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जीवनामध्ये एकच करा, भगवत भजन करा. पण कसं करा? नाम घ्या, पण आचरण सांभाळून घ्या. आपण नाम घेतो पण आपल्याकडे या गोष्टी कमी. एक तर श्रद्धा कमी पडते, दुसरा विश्वास कमी पडतो, तिसरं आचरण कमी पडतं. एकादशीला लोक भाकरी खात नाहीत, पण तंबाखू खाल्ल्याशिवाय. आता भाकर बरी का तंबाखू बरी? काय बरं?
तंबाखू बरी नाही का? वा, किती वर्ष झाली सप्त्याला? विठ्ठला विठ्ठला. आपल्याकडे निषिद्ध गोष्टीचं सेवन घडतं. श्रद्धा कमी पडते, विश्वास कमी पडतो, आचरण कमी पडतं, भाव कमी पडतो नामाच्या बाबतीत. म्हणून महाराज म्हणतात की नाम सकळ जीवाला तारत, नाम घेणारा तरतो. एकही या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला असा जीव सापडणार नाही की भगवत भजन केलं आणि त्याचा परमार्थ वाया गेला, असा एकही दृष्टांत नाही. हा, ज्ञानी वाया गेलेले लाखो उदाहरणं आहेत, वैराग्यवान वाया गेलेले लाखो उदाहरण आहेत. मोठे मोठे वैराग्य मूर्ती म्हणणारे सुद्धा बुडाले. आता महादेवासारखे कमी वैराग्यवान आहेत का? महादेव आता श्रावण महिना सुरू आहे ना, हर 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 महादेव सुरू आहे. आता हे ते बाबा जर वैराग्याच्या बाबतीत फेल झाला, आपण उड्या हाणायची काय गरज आहे? विठ्ठला विठ्ठला. पार्वती आई साहेबाचा भगवान शंकराचा वाद झाला, भांडण झालं. वाद झाल्यावर मग भगवान शंकर म्हणा, आता संसारामध्ये मनुष्य वैतागतोच, त्याला काय? आणि दोन विषम गोष्टी एकत्र आल्या की वादाला कारण ठरतात. संसारात दोन गोष्टी असतात महाराज, संताप आणि वैताग. आणि परमार्थात दोन गोष्टी असतात, अनुताप आणि वैराग्य. संसारातला संताप टिकत नाही, वैताग राहत नाही. आमच्याकडे एक आश्रमात मनुष्य आला होता, म्हणला नाना मला तुमच्याबरोबर राहू द्या. ठीक आहे राहा, मेलो तरी प्रेत सुद्धा गावाकडे द्यायचं नाही म्हणला, इथंच तुम्ही. अरे म्हटलं एवढा वैराग्यवान, मला तर फार आनंद वाटला. काय काय करावं लागतं आश्रमात? काही आश्रमात काम नाही, पूजा अर्चन करायचं, बसायचं. पहिल्या दिवस मस्त पूजेला हरिपाठात पावलं खेळू लागला, मोठा गंध लावला, बुक्का मोठा लावला, गंध लावला. 8 दिवस लागणारी गंधगोळी एका दिवसात उडविली त्याने, मस्त. 2 दिवस, तिसऱ्या दिवशी गंध बारीक झाला, चौथ्या दिवशी गंध दिसलाच नाही. लोकांना विचारलं का रे? म्हटलं ते बाबा आपल्या आश्रमात आली होती, ते दिसत नाहीत. त्यांनी मला सांगितलं, म्हणले नाना ते बाबा गंगेला स्नानाला गेले, ते आलीच नाहीत, मी गेलो. बाबा आश्रमात तुम्हाला कोणी काही बोललं का? नाही. सकाळपासून तुम्ही काही पूजेला वगैरे दिसला नाही, तिथे येऊन बसलात. त्यांना सांगितलं नाना कोणी बोललं नाही, पण सकाळपासून नातरुंडायची यादी आली आम्हाला. म्हणलं मग म्हणणं काय? जाऊ का? म्हणलं तर मी कशा लाडू, नुसतं गेलं नाही, माझे 2 धोत्र गंध घेऊन गेलं. टिकत नाही, वैताग टिकत नाही. ते थोडी राग असतो किती वेळ हो, पुन्हा पश्चाताप करायला लावतो. पण परमार्थात वैराग्य निर्माण झालं की साधक पाठीमाग पै वैराग्य महापावके जाळी विषयाची कटके. वैराग्य निर्माण झालं की मग जीव माग फिरकत नाही. भगवान शंकराचं पार्वती गेले निघून शंकरजी हिमालयात जाऊन श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय भजन सुरू केलं. पार्वतीनं खूप माणसं मध्यस्थी घातली आईसाहेबांना, पण भगवान शंकर नक्कोच म्हणायचे संसार. पार्वती म्हणली नक्कोच म्हणायचं, पण आता माझं वाटलं झालं की सगळं. एके दिवशी नारद ऋषी भेटल्यावर पार्वती आईसाहेबांना हात जोडले, महाराज सगळ्या लोकांनी मध्यस्थी घालून पाहिलं, पण मालक काही घरला यायचं नाव घेत नाहीत. संसार मोडायची वेळ आली, तुमच्या पाया पडते, आमच्या मालकाला घरी आणायचा मार्ग सांगा. तुम्ही संत माय बाप कृपावंत. नारद म्हणले काही चिंता करू नका, 200 रुपयाचं काम आहे. केवढ्याचं? 200 नाही हो, 2 लाख जाऊ द्या. हे मोहसारखं गाव हौशी, 2 लाख जाऊ द्या, काही चिंता नाही. पण मी सांग काय करा, काही नाही, दुकानामध्ये जा, एक पावडरचा डब्बा. पार्वती आहे समजा, बाजार कोणता आहे? 30 गावचा घ्यायचा का पाथर्डीचा? बरं 30 गावचा घेऊ. 30 गावच्या बाजारला जा आणि तिथं जाऊन एक पावडरचा डब्बा, काय जे शृंगार करायचं साधन असतं ते घेऊन या, आणि थोडी साडी बदलून घाला, आणि भिल्लिनीचं रूप घेऊन भगवान शंकराच्या पुढे जा. मालक कसे घरला येत नाही ते मी सांगते. म्हणले सांगतो तेवढं बघा, नाही आल्यावर येईनाच तुम्हाला महाराज कीच बंद. आता एवढी गॅरंटी म्हणल्यावर मग काय म्हणा. ते लावलं, हे आपलं हा हे लावलं, गेले.
शंकरीचं भिलिनीचं रूप घेतलं, शृंगार केला. जे काय असेल ते तर त्या काळातला शृंगार वेगळा, या काळातला शृंगार वेगळा. आताचा शृंगार आहे का महाराज? आताचा गिलावा आहे, तोंडाला गिलावा. ते लग्नामध्ये जर गेलं ना महाराज, तोंडाला ते रंगरंगोटी सगळी, गिलावा सगळा. लग्नात नवरी बघितली वेगळीच, आणि सत्यनारायणच्या दिवशी बघितली ढेकळा इतकी काळी महाराज. त्याला मी विचारलं, बाबू अरे ही लग्नात नवरी हीच होती का? हो म्हणला. मग तदिने परत दिसू लागलं, नाही त्या दिवशी गिलावा केलता म्हणला. आता गळून पडला. विठ्ठला विठ्ठला. भगवान शंकर, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन सुरू आहे. पार्वती आईसाहेब गेल्या, पायात घुंगर बांधून, पदर घेतलेला तोंडा, पाय आपटिल्या बरोबर तस लय वाढली. 8 सव्वा 10, 8 दीड 12 सुरू झालं. श्रीराम जय राम श्रीराम. हिनं श्वासाहून ओळखीलं माणूस बिघडलाय म्हणून. कशाहून ओळखीलं? श्वासा. पार्वती आईसाहेब उठल्या, नाचायला लागल्या. शंकरजी पाठीमाग नाचायला लागली. पार्वती पुढून शंकर पाठीमाग. प्रिय मुख दाखव, प्रिय मुख दाखव. हिनं भुलवून भुलून 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 कैलासात आणलं महादेवाला. महादेव बडा देव, सब देवन का बाबा, पण भिल्लिनी के पीछे लगे करे तोबा तोबा. बोलून आणलं, आणि आणल्यावर कैलासात आल्यावर हात पकडला. प्रिय कोण आहेस? तुझं मुख दाखव म्हणल्यावर पार्वतीनं पदर माग केला. अरे हे तर घरचंच गिऱ्हाईक आहे म्हणले. पार्वतीनं सांगितलं, मालक तुमचं तप हेच आहे का? आता जे पंक्चरचे तवा गाडी झाली ती अजून निघाली नाही. म्हणून वैराग्य सुद्धा तुम्हाला पूर्णत्वाला घेऊन जाऊ शकत नाही. वैराग्य तुम्हाला बरोबर ढव बघून बुडविते. तुमची गाडी रंगात आली आणि देवाच्या जवळ जायला कमी वेळ राहिला की वैराग्यवान निक्का असला तर देवाजवळ पोहोचतो. नाही तर काही काही बिस्किटाला गोळ्याला बोलून तिथंच बसतेत महाराज. महाराज बुडाले तयाचा मुळना मार्ग. मग तारून नेणारं साधन या जगामध्ये एकच आहे, आणि त्या साधनाचं नाव आहे नाम संकीर्तन साधन पैसोबे. नाम संकीर्तन साधन पैसोबे. नाम संकीर्तन साधन पैसोबे. नाम संकीर्तन साधन पैसोबे. जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे. नलगती सायास जावे वनांत, नलगती सायास जावे वनांत. जळतील पापे जन्मांतरे, जळतील पापे जन्मांतरे. नलगती सायास जावे वनांत, नलगती सायास जावे वनांत. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे. फायदा काय? जळतील पापे जन्मांतरीचे. आणि या नामाचा दुसरा फायदा आहे, फक्त एवढंच आहे, घेताना श्रद्धा असावी. पुन्हा विषय आहे का? आवड असावी. नाव घेतलं की परमात्मा आपल्याला जन्मभर टाकून देतच नाही महाराज. व्यवहारातला दृष्टांत बघा. लग्न झालेला बिना लग्नाचा मुलगा असावा, किती घराला सांभाळतो, शेताला किती सांभाळतो. शेजाऱ्या पाजाऱ्याचा एखादा बैल आपल्या शेतामध्ये आला तर त्याच्याशी वाद करायला तयार होतो तो मुलगा. थोडासा आपला बांध, किंवा तुमच्याकडे बांध म्हणतात का, धुरा, बांध 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 जरी कोरला तरी याची बाया खाऊन त्याच्या अंगावर जायची तयारी असते. घरामध्ये कुणाला येऊ देत नाही, वस्तूला हात लावू देत नाही. आईला सुद्धा पॅन्टीला हात लावू देत नाही. पॅन्ट काढून ठेवले आईला, तुला कळत नाही. पण तेच मुलगा लग्न झाल्यावर त्या बाईनं पॅन्ट चापली काय, धुरा कोरला काय, टीव्हीचं रिमोट घेऊन बसली काय, तिला काही सुद्धा म्हणीत काय कारण असं? काही कारण नाही. फक्त माणसाचं मंडपात त्याचं नाव तिनं एकदा घेतलंय आवडीनं. एकदा नाव घेतलं, फलाण्या पाटलाचं नाव घेते, तुमचा मान राखून म्हणली, तेवढ्याच गोष्टीला फुगत आहे आणि सगळी जिंदगी तिच्या हातात देऊन टाकते. बस म्हणली की बसते, उठ म्हणली की उठ फोडते. मग एवढा अधीन का झाला? एकदा त्याचं नाव तिनं घेतलं
तर त्याचं सर्वस्व त्यानं तिला देऊन टाकलं. मग परमेश्वराचं नाव जर आपण घेतलं तर आपल्याला परमात्मा का देणार नाही? फक्त एवढंच पे महाराज म्हणतात विश्वास पाहिजे. मग सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. याला गेंदे थोडा. शितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो 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 करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता सकळ भोगिता सकळ भोगिता. वा मृदंगाचार्य आणि पेटी मास्तर 100 पैकी 100 गुण. सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगिता भोगीता सकळ भोगीता सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता सकळ भोगीता होय त्याचे सकळ भोगीता सकळ भोगीता सकळ भोगीता होय त्याचे होय होय त्याचे सकळ भोगीता गीता सकळ भोगीता होय त्या. असं का करावं लागते? टाइम होण्यासाठी, बाकी काही नाही. वेळ लवकर झाला पाहिजे पण करावं लागतं. सकळ भोगिता होय त्याचे. नाम घेतलं की सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये समर्पित होते. हा भाव तसाच आहे. मग नाम घेतलं की जीवाच्या हातात सत्ता येते. एवढंच नाही, हरी आला हाता आणि मग काहीची. अहो एवढंच नाही, नाम धारकाच्या जवळ देव येतो. भगवान आपला पत्ता सांगतात. तयापाशी पांडवा मी हरपलो गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा. अरे मी कुठे आहे? जिथं माझं भजन सुरू आहे. सध्या मी मोहजला आहे. विठाला 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 नाहम वसामी वैकुंठे. योगिनाम महाराज म्हणतात आहात तरी तत्र तिष्ठा मी नारदा. माझे भक्त गाती जेथे नारदा मे उभा तेथे नारदा मे उभा तेथे नारदा मे उभा तेथे माझे भक्त गाती जेथे नारदा मे उभा तेथे नारदा मे उभा तेथे नारदा मे उभा तेथे
भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे सांडोनी सकळ वैभवाते दास होय तिचा माझे भक्त तिचं भजन करतात मी तिथे आहे जेथ श्रीरामाची कथा आणि तोच रामाचा पत्ता म्हटलेले नाही का असा भाव आहे हा पण नामाजवळ देव आहे नामाजवळ मुक्ती आहे नामाजवळ मोक्ष आहे मग नामधारक वाया जाऊ शकत नाही ज्यांनी ज्यांनी साधना केली दुराचारी असू द्या पवित्र असू द्या कोण नामेची तारिले कोण कोण आजा मेळ भिल्ली अहो एवढंच नाही हे तरलेल्याचे उदाहरण सांगू नका महाराज कोण वाया गेलं ते आम्हाला सांगा नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया नाम घेता वाया गेला घेता वाया गेला नाम 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 घेता वाया गेला घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आया गेला ऐसा कोणी आया गेला सांगा बिनवे तो तुम्हारे सांगा बिनवे तो तुम्हारे सांगा बिनवे तो तुम्हारे सांगा बिनवे तो तुम्हारे ऐसा कोणी आई गेला ऐसा कोणी आई गेला सांगा बिनवे तो तुम्हारे सांगा बिनवे तो तुम्हारे सांगा बिनवे तो तुम्हारे सांगा बिनवे तो तुम्हारे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आया गेला सांगा बिनवे तो तुम्हारे सतमत जो दरोते नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आया गेला ऐसा कोणी आया गेला ऐसा कोणी आया गेला नाम घेता असा कोणीतरी सांगा की भजन केलं आणि वाया गेलं सापडणार नाही भजन कोणी करू द्या बाबा लोखंड कसंही असू द्या गंजलेला असो का चांगला असो परिसाची गाठ पडली की त्याचं सोनं होतं तसा मनुष्य दुराचारी असो पतित असो हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती नामेची तारे एवढंच नाही नाम चांगले चांगले माझे कंठे राहो भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा मोठे मोठे तरले देवाच आहो माणसाचं सोडा उदके तारिले पाषाण हे महिमान नामाचे महाराज म्हणतात पाण्यामध्ये दगड तरले हे कुणाचा प्रताप आहे आजही रामेश्वरला गेल्यावर सेतुबंध पाहायला मिळतो लोकांना नळ आणि नीळ नावाच्या वानराच्या द्वारा सेतू बांधला काय केलं त्यांनी काय केलं नाही दगडावर राम नाव टाकायचं आणि पाण्यात दगड टाकला की तरायचं रामरायाला असं वाटलं ऐकीव कथा आहे काल्पनिक कुठं पुराणात नाही ऐकली रामरायाला वाटलं आपल्या नावानं दगड तरलीत आपल्या हातानं तरतीत का पाहूया म्हणले कधी कधी नाव मोठं असते व्यक्ती पाहिल्याला अरे माणूस तर काहीच नाही मोठं नाव ऐकून आणला म्हणले पण इथं आणल्यावर उगं बोळसर निघालं पाहिलं महाराजांनी रामरायानं 4-5 दगड घेतले समुद्राच्या कडेवर गेले हातामध्ये दगड घेतला आणि पाण्यामध्ये टाकला टाकल्याबरोबर दगड बुडाला आता एका दगडावर शांत बसावं का नाही एका दगडावर शांत बसावं नाही भेटलं दुसरा ती बुडाला तिसरा ती बुडाला चौथा ती बुडाला पाचवा बुडाल्यावर सगळे दगड दिले टाकून आणि बुवा हे आपल्यात कला माग सरकल्याबरोबर हनुमंतराय पाठीमाग जय श्रीराम हनुमंता आपण केव्हा आला पहिल्याच दगडाला आलो म्हणले तुम्ही सगळं पाहिलं नाही शूटिंग करून घेतलं रामराय म्हणले कुणाला सांगून देवा नाराज व्हायची गरज नाही माणसाला किंमत आहे का सहीला किंमत आहे बँकेत कशाला किंमत आहे
माणसाला किंमत आहे का अंगठ्याला किंमत आहे? कशाला? अंगठ्याला. तसं माणसापेक्षा स्वाक्षरीला महत्व आहे. मसी पत्र ते केवढे आणि रावो चालवी आपुल्या ना. माणसापेक्षा नाव मोठं आहे. तसं देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुला माहित नाही तुझ्यापेक्षा तुझं नाव मोठं आहे. अजून दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. लंकेमध्ये युद्ध करून रामराय परत आले आणि आल्यावर रामप्रभू परत आल्यानंतर मग वशिष्ठाने सांगितलं रामा युद्ध संपलं. मागला जे दरिद्री ते सगळं संपून गेलं. म्हणले एक करा. काही माणसं विनाकारण हातानं मेले. वाईट दिवस होते गेले. 14 वर्षाचा वनवास भोगला. अमुक तमुक झालं. आता एक यज्ञ करा. रामप्रभू म्हणले महाराज ठीक आहे करू यज्ञ. आता चांगलं झाल्यावर चांगली पंगत कराय काय हरकत आहे. गरीब होतं तवा बी कडीच. आणि 50 एकर रान गावाच्या भोवती घेतलं तरी कडी. देव म्हणते ह्याला पहिलंच बरं होतं बेकारी. रामरायानं यज्ञ करायचा ठरला. सुंदर यज्ञाचं नियोजन केलं पण गडबडीत यज्ञ ठरला. आमंत्रण द्यायचे विसरले. सगळ्याला दिले आमंत्रण पण एक आमंत्रण विसरलं. कधी कधी असं होते गडबडीत सगळ्याला माणूस फोन लावते पण जवळच्यालाच विसरून जाते. नारदालाच आमंत्रण गेलं नाही. कोण्याही कार्यक्रमात कोणताही माणूस विसरला तर जमतंय पण चाड खोरला लबाडाला आधी अवतरण द्यावं लागते. हे दोन माणसं जेवढं वाटोळं करतात ना तेवढं जगात कोणीच करीत नाही. म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे. महाराज पाहिलं नारदाला आमंत्रण विसरली ती नारदजी होती. महाराज बर म्हणले रामाला लय अभिमान आला का मी रावण मारून आलो म्हणून. बघू रामाचे कपट धरून आले. सगळे माणसं कीर्तन ऐकाय येत नाहीत. आम्ही घेतलेल्यापेक्षा हे कसलंय ते बघा येतात. काही स्पर्धा असती ना. आता हे सगळे यजमान ठरवलेले असतात का नाही कीर्तनाचे ते संत पूजा. या सगळ्याच्या मनात एकच भावना असते आमच्याच चांगलं झालं पाहिजे. आमच्याच चांगलं झालं पाहिजे. कुणाचं असू द्या कोणी असू द्या. पण मगाच म्हणलं ना श्रद्धेच्या जागी स्पर्धा घुसलेली आहे. विठ्ठला विठ्ठला आली ना. रामरायण पाहिल्याबरोबर जय श्रीराम जय. नारदजी आमंत्रण सांगायचं राहिलं होतं बरं का. बरं झालं आलं. हो देवा चांगलं ठीक आहे म्हणले. काही नाही देवा आपलाच यज्ञ आलो म्हणले. बरं ठीक. पण मनात आडी होती काय करावं काय करावं. काहीतरी करून यज्ञाचा भंग करायचा. त्याच्यात एक महेंद्र नावाचा राजा आला. ती जरा कच्च्या कानाचा होता. नारदानं ओळखलं एवढा माणूस जरा कच्चा दिसायला म्हणले याला काहीतरी करून सांगा. महेंद्रा सगळ्यांचं दर्शन घेतलंस का? नाही. घे सगळ्यांचं दर्शन पण एक कर विश्वामित्राचं घेऊ नको. तेवढा रागीट कुठं साधू असतो का म्हणले. मग ह्यानं ह्या ओळीपासून पाया पडायला सुरुवात केलं. पेटी मास्तर नानाचं दर्शन घेतलं. इकडून असं आल्यानंतर हे सुसरेवाल्याचं दर्शन घेतलं. हिने करायचं घेतलं. ह्या टाळ करायचं घेतलं. गावातल्या महाराजाचं घेतलं आणि माझं घेतलंच नाही. विश्वामित्राला राग आला. बर रामा सगळ्यांच्या पाया पडला हे महेंद्र पण माझ्या पाया पडला नाही. माझा शिष्य आत्ताच्या आता याचा काटा काढ. महेंद्राच्या घाबरला. ते बोळसर होतं मोकळ्या म्हणून पाया पडलं नाही ते. पण मार म्हणल्यावर रामरायानं सांगितलं प्रभू स्वामी गुरु महाराज हे घरी बोलून घेतलेले. घरी बोलून मारणं चांगलं नाही. आता तुम्ही मला मोहजला बोलविलं कीर्तनाला आणि उगं मंडपा मागं नेऊन 2 थोबाडीत हाणल्यावर लई पुरुषार्थ झाला का? नाही. उद्या बघू म्हणले. उद्या दुसऱ्या दिवशी महेंद्र राजा म्हणला आता नारदजी फुकट मरतो म्हणला. लेकरा बाळाचा उन्हाळा केला माझ्या. त्यानं सांगितलं चिंता करू नको. मारुतीरायाकडे जाय ते तुला मारुतीराय पाया पडतो वाचवा. तुला कोणी मारू शकत नाही. या पर्वतावर बस आणि सुरू कर श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम सुरू कर. दुसऱ्या वर्षी रामरायानं बाण सोरला. बाण यायचा महेंद्र राजाला प्रदक्षिणा करायचा आणि भात्यात जाऊन बसायचा. एवढे बाण सोडले पण एकही बाण लागायला तयार नाही. रामराय म्हणले काय खेळ चालाय. मग मारुतीनं सांगितलं रामा बेजार होऊ नका.
2 दिवसने अखंड जरी बाण सोडले तरी तुम्ही त्याला मारू शकत नाहीत का? त्याच्या मुखात तुमचं नाम आहे, म्हणून नामीपेक्षा नामधारक श्रेष्ठ आहे. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला? कोणीच नाही जगात. नाव घेतलं की तरले. अहो एवढंच नाही, नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने बारावाटा पळते वेगळे बारावाटा पळते वेगळे परवाटा पळते वेगळे परवाटा पळते वेगळे हो. विकार संपून जातात, संकट तिरून जागतात आणि नाम घेतल्यावर मोक्ष मिळतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. आणि कसे घ्या, बद्ध घ्या, अबद्ध घ्या, स्वरात घ्या, तालात घ्या, वेड घ्या, वाकड घ्या. देवाचं नाव कसं आहे? आता वाल्मिकांना सरळ नाव घेतलं होतं का? वाल्मिक काय गुरु महाराज राम राम म्हणा. आता श्रावणापुरती माळ घालून जमते हवे. उद्या श्रावण लागालाय, उद्या श्रावण लागालाय, उद्या श्रावण लागालाय. रात्रच्या 12 पस्तूर पेले ते. आणि आता वाटच बघाले कव्हा संपतोय कव्हा संपत आहे. नाही ते पहिलं मध्ये उड्या हाणतायच ना, कितीही म्हणू द्या. अहो दारू पेणार न पेता जरी चाललं तरी प्यायल्यावनीच वाटत येते बरं का. बायकोला किती म्हणू द्या, मायचे अंग पेलो नाही, ती म्हणते लाबाड बोलूच नको, पंक्तीला होय तिकडं. संस्कार. राम राम नाही महाराज पाया पडतो. राम राम येत नाही मला, जन्मभर हेच अभ्यास केलाय. मारा मारा मारा. बरं तसं म्हण, मारा 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 म्हणित राय. त्याच्यात काय झालं? रामा 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 रामा. आणि उलट्या नामानं तो तरला. महाराज संसारात एकदा येडं वाकडं म्हणलं, नवऱ्याचं नाव मंडपात पांडुरंग असलं आणि पांड्या म्हणल्यावर नांद देईल का? नाव पांडुरंग आहे नवऱ्याचं. आणि बाया आया बाया हळदी कुंकाला बसल्या, नवरा दारात बसला होता, आवडीनं नाव ऐकू लागला. आता आमचे माणसं नाव घ्यालीत. म्हणला कसं घ्याते ते घ्यावं. मग तिनं सांगितलं कोपऱ्यात कोपऱ्यात होते गहून, आणि पांड्या मेल्याचं नाव सुकानं कायला घेऊ म्हणले. त्यानं कोर्टात जायची वाट बघतच नाही. बाई गाडी बाहेर उभी आहे, सध्या महाराजाची गाडी, महाराज इथं राहू दे पण तुला सोडून यायला होतो म्हणते. ते व्यवहारात अबद्ध नाव वाईट नाव घेतलं तर माणसं सांभाळीत नाहीत, गोड बोलल्यावर मग सांभाळ. हे प्रकार तसाच आहे. पण आमच्या विठ्ठलाचं तसं नाही. कसंही असू द्या, फक्त आवडीनं श्रद्धेनं. नसली तरी श्रद्धा, उत्पन्न नसले तरी नाम कसंही घ्या, पाप जळतं याच्यात संशय नाही. नाम रामा रामा म्हणण्यामध्ये. म्हणून नाम जपले वाल्मिकाने, फुटली टोण प्याला पाने. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. फोडी पाषाणाला पान, फोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. कोणी असू द्या, भजन घेतलं की शुद्ध, बद्ध नाही शुद्ध होतो. आणि उद्धाराला म्हणाल तर संशयच नाही. महाराज म्हणतात त्याचा उद्धार एका क्षणात होतो. तुम्ही सांगा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी, असा कोणीच नाही. मग विचारलं कुणाला, सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी. संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत सिद्ध ऋषी, सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवितो तुम्हासी. संत महंत सिद्ध ऋषी, संत महंत
वाद या अभंगात संत महंत सिद्ध आणि ऋषी 4 प्रकारचे लोक पुढे आहेत. माणसानं संवाद करावा पण शहाण्याशी करावा आणि वादही करावा पण शहाण्याशी करावा. मूर्खाशी संवादही करू नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा आणि व्यर्थ आपली वाचा शिनवण. पुढे बसलेला श्रोता झोपी चाललाय आणि हे म्हणाले माया म्हणजे काय, सत्याचे लक्षण कोणते, अनाद. अरे गप रे, ते पुढचं बोल आहे त्याला जे कळतंय ते सांगावं माणसाला. अधिकार तैसा करू उपदेश साहे वो जे त्यास तैसे देऊ. माणूस बघून बघ, भावना विचार करावा. अरे जन्मात ज्याची भजनाची गाठ पडली रे आणि त्याला नाना म्हणले तर हे स्वरात म्हण, हे स्वरात म्हण. कोणाला जे जन्मात भजनाला आलं नाही ते म्हणते स्वरात नाही जोरात म्हणतो. ज्याला माहित नाही, कधीच मृदंगावर छाप टाकला नाही, महाराज म्हणले त्याला हे बोल वाजव, नाही चालत. सांगावं कुणाला कळतंय त्याला, बोलावं कुणाला जो शहाणपणाच्या जागेवर आहे त्याला, आणि वाद करावा कुणाला जो आपल्यापेक्षा ज्ञानी आहे त्याच्याशी. मूर्खाशी वाद करू नये. मूर्खाशी उलट म्हणा. एक जण म्हणलं ना आमच्या घरी बैलानं दूध दिलं, अरे मी त्या दुधाचं दही खाऊन आलोय म्हणलं. तो को बरं तार्किकाचा टाका संघ आणि पांडुरंग पण शहाण्या संघ वाद करावा. करिता स्वामी सवे वाद, 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 करिता स्वामी सवे वाद. मिळे अधिकाधिक आनंद, मिळे अधिकाधिक आनंद, करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद. अधिकाधिक आनंद मिळे, अधिकाधिक करिता स्वामी सवे वाद, करिता स्वामी सवे वाद. महाराज करिता स्वामी सवे वाद आणि म्हणून स्वामीशी वाद करावा. पण तुम्ही सांगा, सांगा विनवितो तुम्हाशी कोण, संत महंत सिद्ध ऋषी. अरे कोणी जरी असला तरी नामाशिवाय उद्धारच नाही. नामा परते तत्व नाही रे, वाया आणि पंथा जाशी जणी. हे बघा, भाजी कोणती असू द्या त्याला मिठाचं काय आहे गरज आहे. बिना मिठाशिवाय भाजी गोड आहे का? तसं साधना कोणती असू द्या नामाशिवाय गोड होतच नाही. भाजीत मीठ नसेल तर चव नाही आणि जीवनात नाम नसेल तर उद्धार नाही. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हे सांगा, नामे तरला नाही कोण, आयसा द्यावा निवडून. कोण तरला नाही. भजन करताना मोठे मोठे तरले. कानोपात्रा पूर्व जीवनामध्ये कोण होती माहित आहे? वाल्या कोण? अरे नाम कोणी घ्या, नाम घेतल्यावर उद्धार होतो. याच्या साखर कोणी खा गोड लागणार आहे, पाणी कोणी प्या तहान जाणार आहे, आणि भजन कोणी करा उद्धार होणारच आहे. स्त्रिया करा, पुरुष करा, वृद्ध करा, लहान करा, थोर करा, मोठे करा, कोणी करा. खटनट यावे शुद्ध हो, निया जावे शुद्ध हो, निया जावे शुद्ध हो, खटनट यावे शुद्ध हो, निया जावे दौंडी पिटी भावे चोका मेळा, दौंडी
नट यावे शुद्ध होवोनी जावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणी या हलकी वाजून चोखोबराने सांगितलं. कोण्या जातीचा या, कोण्या गावचा या, कोण्या पंथाचा या, कोण्या यारे यारे लहान थोर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. ब्राह्मणिया क्षत्रिया वैश्या शूद्रया चांडाळिया बाळी नारी नर महाराजांनी काहीच बंधन ठेवलं नाही. वाईट लोक या, चांगले या, श्रीमंत या, गरीब या, ज्ञानी या, अज्ञानी या, भजनी या, स्वरातले या, बेस्वरातले या, तालातले या, बेतालातले या, लईतले कुणी या, इथं काही लागत नाही. नये जरी तुझं मधुर दिधला सुस्वर नाही देवे. ज्यांनी ज्यांनी भजन केलं ते तरले नामेची तारिले कोट्यानं हे कोटी नामेची वैकुंठी बैसबिले. मगाच प्रमाण झालं. आजा मेळ भिल्ली तारिली कुंठीणी आजा मेळ भिल्ली तारिली कुंठीणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली आजा मेळ भिल्ली तारिली कुंठीणी. वा, असा पेटी मास्तरच कुठे मिळत नाही. नाही तर आपण एक म्हणलं, आपण यमन म्हणला किती सारंग वाजते, आपण बैल म्हणलं किती सुंदर पेटी मृदंगाची अरे पेटी मास्तर भजने. सप्ताह पहिला दिवस आहे पण वाट नाही पाहिला. एवढे जाणते माणसं. तालात साथ करणारे गायक, सुंदर साथ करणारे याला संवादिनी म्हणतात. पेटीला संवादिनी आणि मृदंगाचार्य आणि तुमच्यासारखे श्रोते. फक्त आता वेळ व्हालाय म्हणून मला गप्प बसावं लागायला. नाही तर असा आनंद क्वचित वेळेला प्राप्त होतो की जिथं सगळं सारखं मिळतं आणि जिथं सगळे एक जीव होतात ना महाराज, त्याचंच नाव ब्रह्मानंद आहे. त्याचंच नाव ब्रह्मानंद, बाकी काही नाही. म्हणून साधनाच अशी मोठे मोठे तारले नामीत तरला नाही कोण ऐसा द्यावा निवड. तुम्ही सांगा भजन. अहो एक सांगू का, तुम्ही हे उदाहरण बघा. सप्त्यात पंगत दिली आणि त्या माणसाला गरिबी आली कधीच होणार नाही. कधीच नाही. कीर्तनकार घेतले, संत पूजा घेतली, त्याला काही बिदागी दिली, त्या माणसाचा खिसा कधीच रिकामा होणार नाही. तुम्ही म्हणताल महाराज कशा होस, परमार्थात ज्यांनी ज्यांनी तन धन आणि मन खर्च केलं त्याला पुन्हा मागे यायची गरज नाही. आणि ज्यानं सप्त्यातलं खाल्लं त्याचा लेख कलेक्टर झाला तरी वर येत नाही. खाणार वर येत नाही, देणार वरी आल्याशिवाय. एक उदाहरण सांगतो. काल परवा एका दिवशी आम्ही कीर्तनला गेलो. नाना एका घरी महाराज पूर्वी जायचं सप्त्याला. मग बसल्यावर चर्चा भरपूर झाली. पूर्वी आलेले गावायले नावं सांगितले, मी काही कीर्तन केलेले. एका घरी जायचं, झोपडी होती झोपडी. पण त्या बाईला आणि त्या माणसाला एवढा छंद परमार्थाचा. महाराज गावात आले, बंगलेवाल्याच्या घरी जायचे नाहीत पण त्याच्या घरी जाय. कांजी भांजी असेल फार आवडीनं त्या बाईनं खाऊ घालायची. 2-3 लेकरं होते घरी लहान लहान. ते मग लहान लहान म्हणजे शिकायला होते, तेवढे एवढे लहान नव्हते, ते शिकायला होते. पण 10-15 वर्षाचं अंतर पडलं त्या घरी पुन्हा जाण्याचा योग आला. गेल्यावर मग ते आता गावामध्ये गेलं की आठवण येते ना महाराज, आपण कोणाच्या घरी जेवलो, चेअरमनच्यात खाल्लंय आपण. माणसाला द्या ना ते दिगंबर बोई सोबत माणसं लक्षात येतात ना. 10-15 वर्षानं कधी जरी आलं तरी त्यांचं स्मरण होतं गावामध्ये आल्यावर. आणि मग खाली आल्या अण्णाला इसरल्यावर त्याला महाराज कसं म्हणावं? हा नाही, कृतज्ञ भावना. ज्या माऊलीनं खाऊ घातले ती माऊली पुढे आल्यावर कळत नाही का ह्या बिचारीनं 7 दिवस सेवा केल्या बाबा. माय म्हणून नमस्कार करावं त्या माऊलीला. माईसारखं खाऊ घातलंय, या माणसानं भावासारखं सांभाळलंय, या माणसानं बापासारखं 7 दिवस जीव लावलाय. प्रेम निर्माण होतंय आपोआप. प्रेम करायची गरज नाही, जीव लावणाऱ्यावर प्रेम आपोआप निर्माण होतंय बरं का. ते लोक म्हणले नाना इथं व्यवस्था तिथं व्यवस्था केली. अरे नको म्हणलं, मला त्याच घरी जायचे पूर्वीच्याच घरी. गेल्यावर झोपडी दिसच ना. पहिला रस्ता लक्षात येऊन त्या रस्त्यात झोपडी नाहीच, मोठाचे मोठा बंगला. अरे म्हणले ते झोपड्याचाच बंगला झालाय म्हणले महाराज. मध्ये गेल्यावर बसलो, ती म्हातारी झालेली ती बाई येते. बाई काय झालं महाराज? दोन्ही लेकरं नोकरीला लागले. पहिला काय करतोय?
काय करतोय मला माहित नाही, पण पगारी बकळ आहेत त्याला. म्हाताऱ्याला कुठं नोकरीची नावं सांगायला, पगारी बकळ आहेत. पण त्या म्हाताऱ्याने एवढं सांगितलं, महाराज काही केलं नाही जीवनात, तुमच्यासारख्या नामधारक लोकांची सोय केली, देवानं माझी सोय लावली, माझं जे चांगलं झालंय ते वारकऱ्याची सेवा केल्यानंच झालंय म्हणलं. अशा गोष्टी व्यवहारामध्ये आम्हाला कधी कधी ऐकायला मिळतात. नामधारक वाया जात नाही, परिस्थितीतून नाही आणि कशातूनच नाही, म्हणून आम्ही तरला नाही. ऐसा द्यावा निवडून सांगा विनवितो तुम्हाशी. महाराज शेवटी म्हणतात, सलगीच्या उत्तरा 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 क्षमा करा तुका म्हणे क्षमा करा तुका म्हणे क्षमा करा सांगा विनवितो तुम्हासी सांगावे संत महंता सिद्ध ऋषी संत महंत सिद्ध ऋषी संत महंत संत महंता सिद्ध ऋषी वा रे ना रे 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 ना रे प्रेमाचं भांडण आहे बरं का. तुम्ही म्हणाल की मला आमच्यावर तुकार नाही नाही तुकोबर आहे, मी जे तुमच्याशी भांडतोय ते एक नातं आहे म्हणून. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे तुम्ही मोठे माणसे क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही मोठे माणसं आहेत म्हणून मला एवढंच करा. सलगीच्या उत्तरा हे प्रेमाचं उत्तर आहे, मला तुम्ही द्या. मी फार शहाणा नाही तुमच्याशी वाद करत, तुकोबर आहे म्हणतात. मी फार तुमच्यापेक्षा मोठा नाही. एक मला विषय हा भावला नाम चिंतनेचा, कारण आम्ही नामाचे
नेनो प्रकार अनेक सर्व भाव एक विठ्ठलची प्रमाण आम्हाला माहिती आहे म्हणून सज्जन आहोत. तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जीवनात एकच करा की दुसरं काही करू नका. भगवंताचं भजन करा, कीर्तन ऐका, नामचिंतन करा. तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रिअक्षरी सोपा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठली. पण नामाचा महिमा मोठा आहे की रात्रभर जरी सांगितला तरी संपत नाही. म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठल. म्हणून नाम घेता वाया गेला. आणि तुका म्हणे क्षमा करा. क्षमा करून सांगतो ऐसा कोणी ऐकला जगात कोणी ऐकलेला नाही. एवढीच विनंती महाराज संत महंताकडे करतात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. एक तळमळ इथपर्यंत घेऊन आली. ज्यांना हे आजचं आयोजक काय नाव आहे त्यांचं, दिगंबरराव नाही का, त्यांनी हे काही नारळ उचललं म्हणे याचं कशाचं संत पूजनाचं. मग ते नानांनी त्यांना सांगितलं कोण महाराज आणणार आहेत तुम्ही, नारळ उचलले. मग त्यांनी सांगितलं, नाना म्हणले तुम्हाला विचारल्याशिवाय कसं आणू कोण. शहाण्या माणसाला विचारून काम केलं की वाया जातच नाही आणि मनाच्या बुद्धीनं केलं की वाया गेल्याशिवाय राहतच नाही. असं आहे व्यवहार आहे. मनोमार्गे गेला तो. त्यांनी यांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं महाराज आहेत म्हणले तुम्ही घेत असल्यावर, पण त्यांचा फोन नंबर वगैरे मला काही माहिती नाही. त्यांनी ते कोणाच्या सांगोला जिल्ह्यातून नंबर उपलब्ध केला त्या यूट्यूबवाल्याला लावून. मग त्यांनी माझा नंबर दिला आणि बोलल्या मी माझ्याकडे नेम रिकामा नाही, तुम्ही फोन करू नका. त्यांनी सांगितलं नाही म्हटले आम्ही तुमचा नियम आम्हाला घ्यायचा आहे, सेवा आम्हाला घ्यायची. असं असं मी तुमची कीर्तन ऐकतो, अमुक तमुक श्रवण केलेलं आहे आणि आमची इच्छा आहे ना तुम्ही एकदाच या म्हणले. पण इथं आल्यावर पुन्हा म्हणले बरं का पुढल्या वर्षी या. म्हणलं कीर्तन तर होऊ द्या. म्हणलं ठीक आहे काही अडचण नाही, तुमची भावना इच्छा आहे तर येतो मी. मग त्या निमित्तानं येण्याचा वेळेत परमेश्वराने आणलं. जसं जमेल तसं कीर्तन केलं. बाबू मी कीर्तनकार नाही, मला कीर्तन येत नाही. तू म्हणाल मग इथं काही जेवायला आलास का, आज एकादश होती ते बी नाही. फराळ केला. एक भोळ्या भावनेनं जिथं प्रेम आहे तिथं जायचं. प्रेमानं इथपर्यंत आणलं. जसं जमल तशी सेवा केली. योग्य अयोग्य तुमच्या जीवाला माहीत. सद्गुरू कृपेनं जसं बोलायचे तसं बोललो. चांगलं वाटलं ते बुद्धीचे दोष आणि वाईट वाटलं ते बुद्धीचे दोष समजा. चांगलं वाटलं ते बुद्धीचे दोष. कशावरून? चांगलं वाटलं ते माझ्या बुद्धीचं नाही, ते सद्गुरू रायाकडून घेतलेलं आहे, माझ्या बुद्धीचं नाही. आणि जे वाईट वाटलं ते माझ्या बुद्धीचं आहे म्हणून तेही बुद्धीचे दोष. चांगलं माझ्या बुद्धीचं नाही म्हणून माझी बुद्धी द्वेषी आणि वाईट सांगितल्याशिवाय माझी बुद्धी राहत नाही म्हणून ती बुद्धी दोषी. मग चांगलं घेतलं ते श्री गुरुचं आणि वाईट वाटलं ते माझं. एवढं तुमच्या सगळ्यांच्या चरणी आज बोललो. यांनी सुंदर साथ केली. भजनी मंडळी, मृदंगाचार्यांनी, पेटी मास्तर, गायक आणि तुम्ही श्रोते. मला आनंद दिला. वेड्या गबाळ्याला सांभाळून घेतलं आणि ह्या ब्रह्मानंदामध्ये जन्मभर हा आनंद आपल्या अंतःकरणामध्ये राहावा. जे यजमान आहेत त्यांना उदंड आयुष्य मिळावं, दीर्घायुर त्यांना प्राप्त व्हावं आणि अशीच वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या द्वारा घडावी. गावकऱ्यांचं परमेश्वरानं कल्याण करावं. पाऊस पडावा, गाई वासराची तहान भागावी. बरं का, दुसरं काही मागायचं नाही देवाला. देवा पाऊस पडू द्या, नद्या वाहू द्या आणि संपूर्ण जगाला सुखी ठेवा. दुःख दारिद्र्य देशांतरला पळून जाऊ द्या. भूता परस्परे पडो आणि तुम्हाला परमार्थ करण्याची बुद्धी व्हावी, पण ती सात्विक पद्धतीनं व्हावी. परमार्थ करा पण रजोगुणी तामसी बुद्धीनं करू नका. सत्वगुणानं परमार्थ करा. अशी परमेश्वराकडे मागणी करून देवाकडे 3 गोष्टी मागाव्यात नेहमी. एक, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. दुसरी मागणी, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. आणि तिसरी मागणी, राम राम म्हणता जाओ माझा बस झालं. सेवा भगवत चरणी समर्पित करतो. मारुती रायाला नमस्कार करतो. पुनश्च एकदा तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. इथं थांबतो. वाणीला विराम. एकदा तुकोबरायचं भजन टाळी वाजून करा. आज एकादशी आहे. माझं कीर्तन संपलं. तुकाराम 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 तुकाराम. हात वर करा, हात वर करा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम
कुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव भगवान की जय। आ बोली ले कोई वेणी वाकोणी करा क्षमा परत महाराज आ नाही विचारी राधिकार मी आपुला करा क्षमा परत महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैसे करा क्षमा परत महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदा हरिठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। करी माळकरी भजनी मंडळ सर्वांच्या सहयोगातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचा योग परम आदरणीय हरिभक्त परायण प्रभाकरजी महाराज झोलकर नाना यांनी या ठिकाणी प्रथम दिवसाची सेवा या ठिकाणी केली आहे। अगदी सुंदर असा नामाचा महिमा महाराजांनी या ठिकाणी सांगितला। खूप दूरवरचा प्रवास करून महाराज या ठिकाणी आले। आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी सेवा केली। ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो, त्यांना धन्यवाद अशा स्वरूपाचे देतो। आजचं संतपूजन या ठिकाणी ज्यांचं होतं असे दिगंबर वांढेकर आणि अरविंद गायकवाड यांचं संतपूजन होतं। त्यानंतर आजची महाप्रसादाची पंगतही म्हणजे फराळाची जी पंगत आहे ती फराळाची पंगत आहे बाळासाहेब भानदास गरुड आणि पृथ्वीराज किसन गरुड यांची ही फराळाची पंगत आहे। तर त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतोय। पृथ्वीराज किसन गरुड यांचा सपत्नीक सत्कार होतोय। त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे आणि महाराजांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। ज्ञानेश्वर महाराज पिशे यांची प्रवचन सेवा होईल आणि उद्याचं कीर्तन वेळ ध्यानामध्ये ठेवा। उद्या 5 ते 7 पत्रिकेमध्ये जरी 6 ते 8 असलं तरी कीर्तनाची वेळ आहे 5 ते 7। तर गायक वादक सर्वांनी या ठिकाणी 4 वाजताच हजर राहायचं आहे। परम आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज